नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्रावण महिन्यातील शुक्रवारची कहाणी, ज्योतीची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. श्री गणेशाला वंदन करून शुक्रवारची कहाणी सांगते. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा काही नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले आणि सांगितले, अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ धन देईन, द्रव्य देईन. सुईणीने कबूल केले. ती त्या तपासावर राहिली. गावामध्ये एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की, बाई गं, तू गरीब आहेस. तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितले. नंतर सुईण राणीकडे गेली आणि राणीसाहेबांना सांगितलं, बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला 2रा महिना लागला आहे. लक्षणे तर सर्व मुलाचीच दिसतात. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मग मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे ढंग ती करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केले. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावून धाडले. त्याबरोबर तुम्ही पुढे चला, मी आलेच म्हणून सांगितले आणि ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप. डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस. नाही बांधलेस तर उगाच भिशील, घाबरशील. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. तिला छान मुलगा झाला. सुईणीने मात्र एक दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला आणि एका वरवंट्यास एक कुंचा बांधून तो त्या बाळंतिणीपुढे ठेविला आणि मग त्या बाईचे डोळे सोडले. बाई ग, तुला वरवंटाच झाला, असे ती सांगू लागली. तिने नशिबाला हात लावला. मनात दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली. मुलाचे कोड कौतुक होऊ लागले. इकडे मात्र ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की, जय ज्योती आई माते, जेथे माझे बाळ असेल तेथे सुखी ठेव. असे म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडावेत. हिरवे लुगडे नेसणे, हिरव्या बांगड्या लेणे वर्ज्य केले. कारलीच्या मांडवाखालून जाणे वर्ज्य केले म्हणजे बंद केले. तांदूळाचे धुवण वलांडणे बंद केले. याप्रमाणे ती नेम धरून वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा होऊ लागला. एके दिवशी तो बाहेर फिरावयास निघाला. त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणामध्ये राळे निवडीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला आणि रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय त्याने केला. रात्री हिच्या घरी तो आला. दारात गाय आणि वासरू बांधलेली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली आणि ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देणारच भिल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता
एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. ह्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत प्रसरले आहे? जीवती उत्तर करते, अगं अगं माझे ते बाळ नवसाचे निजले आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस आणखीन मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने देखील ती विनंती मान्य केली. त्याही रात्री ह्याच प्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण विचारले. राजाने ब्राह्मणास याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायस बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी सुटपूट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावे. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचे व्रत आहे, नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर येईन. राजाने ते कबूल केले. जिथे तांदूळाचे धुवण होते ते काढून तेथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जेथे माझे बाळ असेल तेथे खुशाल असो असे म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट झाला. राजाने तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला आणि तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईस पान्हा फुटला. तिला अतिशय प्रेम आले आणि पान्हा फुटला. तिच्या स्तनांमधून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात येऊन उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असे होण्याचे कारण काय? तिने सांगितले की ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तीस प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हास होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.